नमस्कार. गौरीश चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण इथे बघतोय छान झणझणीत, चटकदार आणि अगदी तोंडाला पाणी सुटणारं असं छान हे लालबुंद मिक्स लोणचं आपण कसं करायचं आणि यासाठी महत्त्वाच्या टिप्स आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. चला तर बघूयात. इथे 1 वाटी मटार घेतलेत. दुसऱ्या बाजूला आपण आधीच हे फ्लॉवर 1 वाटी फ्लॉवर आपण हा सगळा असा स्वच्छ मिठाच्या पाण्यातनं धुवून स्वच्छ घेतलेला आणि तो असा पसरवून वाळवून घेतलेला आहे. हा 1 वाटी फ्लॉवर आपण त्यामध्ये घातला आहे. मटार आणि फ्लॉवर दोन्ही आपण एकत्र केले. आता यामध्ये आपण तिसऱ्या नंबरची भाजी म्हणजे आपण इथे गाजर. आत्ता गाजरचं सीझन चालू आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीची गावरान गाजर लहान लहान असतात ती घेतलेली आहेत. त्याचे उभे उभे काप करून ते त्यामध्ये मिक्स केले. यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट आणि 2 चमचे सुहाना मसाला यामध्ये घातला. 2 छोटे गाजर आपण घेतलेले आहेत. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मीठ, हळद आणि तिखट आणि सुहाना मसाला एकत्र व्यवस्थित केलं. 2 चमचे तेलामध्ये जिरे मोहरी घातली. कमीत कमी तेलामध्ये आपण हे लोणचं करतोय. हे हिंग घातलं अर्धा चमचा. आता हे छान आपण थोडंसं खाली काढून कोमट करून घ्यायचं आहे. लगेच त्यामध्ये घालायचं नाही. याचं कारण असं आहे की त्यातलं जे तिखट आपण घालतो त्याचा रंग बदलतो, कारण तो गरम तेलामध्ये जळून जातो. म्हणून गार झाल्यानंतर थोडंसं कोमट असल्यावरतीच आपण त्यामध्ये तिखट घालून पूर्ण ही फोडणी आपण त्यामध्ये मिक्स केली. आणि आता इथे फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आपण व्हिनेगर घातलेलं आहे. हे व्हिनेगर अशासाठी की तुम्ही हे लोणचं बाहेर बरेच दिवस टिकतं. आता इथे आपण हे तात्पुरतं लोणचं करतोय, त्यामुळे आपण हे प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मी आत्ता भरून घेतलेलं आहे. तुम्हाला जर वर्षभरासाठी करायचं असेल तर तुम्ही हे काचेची स्वच्छ बरणी व्यवस्थित कोरडी करून मगच घ्यायचं आहे. मगच त्यामध्ये लोणचं भरायचं आहे. अशा पद्धतीने हे चटपटीत, तिखट, झणझणीत आणि अगदी तोंडाला पाणी सुटणारं लोणचं आपण आत्ता बघितलं. फोडणी करताना फोडणी गार झाल्यानंतरच ती लोणच्यामध्ये मिक्स करायची आहे. गरम गरम फोडणी त्यामध्ये घालायची नाही. लोणचं भरताना बरणी कोरडी करून घ्यायची आहे. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. धन्यवाद.